ओम शांती. आज सद्गुरुवारची 21/5/2020ची मुरली आहे. 21 पाहिलं की आपल्याला लक्षात येतं की 21 जन्माचं अखंड सुख देण्यासाठी सुखसागर आमचा गोड गोड आणि अतिप्रिय प्राणेश्वर शिवबाबा आपल्या सर्वांसाठी धरतीवरती आलेला आहे. आणि आज 21 तारीख पाहिलं की आपल्याला लक्षात येतं की 21 दुर्वा ज्याला वाहल्या जातात गणेशाला, त्याच्यासारखंच या मायाच्या आणि जुन्या संस्कारांच्या दुर्गुणांना नष्ट करायचं आहे आणि सगळ्यांच्यासाठी सुखकर्ता बनायचं आहे. म्हणूनसाठी 21 तारीख पाहिलं की लक्षात आलं की किती मोठं भाग्य देण्यासाठी साक्षात परमपिता परमात्मा महादेव धरतीवरती आलेले आहेत आणि निरंतर आपल्याला सत्य-ज्ञान देऊन आपल्याला पुण्य प्राप्ती करण्यासाठी बाबा रोज मुरली शिकवत आहेत, ज्ञानामृत आपल्याला पाजत आहेत. आज बाबा आपल्याला सांगतायत की मुलांनो, तुम्ही खूप सेवा करायला पाहिजे आणि आता मात्र पक्क तुमच्या लक्षात यायला पाहिजे की आता कलियुगाचा खरोखरच अंतिम समय चाललेला आहे आणि आता जर वेळ गेली तर आपल्याला परत काहीसुद्धा करता येणार नाही. आणि म्हणूनसाठी आज सद्गुरुवार आहे आणि सद्गुरुवारचा बाबांना स्पेशल भोग लावला जातो, भोग ऑफर केला जातो आणि सद्गुरुवारचा आशीर्वाद वरदान घ्यायचं असतं. आणि सद्गुरुवार बाबांना आपल्या घरामध्ये आवाहन करा आणि सगळ्यांच्या हातावरती बाबांचे, सगळ्यांच्या डोक्यावरती बाबांचा हात ठेवून घ्या, चित्रण करा, माणसामध्ये सेवा करा, उच्च संकल्प करा. सद्गुरू बाबांना आपल्या घरामध्ये बोलवा, सगळ्यांच्या माथ्यावरती बाबांच्याकडून अविनाशी तिलक लावून घ्या आणि संकल्प करा की आमच्या घरातील एक मनुष्य आत्मा देवतापद पाण्यासाठी बापदादांच्याकडून आशीर्वाद घेत आहे. बापदादा सगळ्यांच्या मस्तकावरती स्मृतीचा आणि सफलतेचा तिलक लावत आहे. असं सुंदर सुंदर चित्रण करा. बाबांना आपल्या घरामध्ये आज दिवसभर आव्हान करा की बाबा, तुम्ही वरदान देण्यासाठी, सद्गती देण्यासाठी आम्हाला, आमच्यासाठी तुम्ही परमधाममधून निष्काम सेवाधारी बनून आलेले आहात. तर बाबा, आमच्या बुद्धीमध्ये, आमच्या श्वासामध्ये, आमच्या हर एक कृतीमध्ये, आमच्या मनबुद्धीमध्ये आणि आमच्या रक्ताच्या थेंबाथेंबामध्ये फक्त तुमचीच आठवण राहू द्या आणि प्रत्येक क्षण आपल्याला उच्च पुण्यफळ आणि प्रारब्धाची प्राप्ती करून द्यावा. अशीच आमची बुद्धी तीक्ष्ण स्थिर व्हावी. म्हणून बाबांचाही आपल्या स्वतःच्या मस्तकावरती पण बापदादांचा हात ठेवून बाबांच्याकडून तिलक घ्यायचा आहे, दिव्य स्मृतीचा तिलक घ्यायचा आहे. आणि अशी ही सद्गुरुवारची खूप ख्याती आहे. आणि हा सद्गुरू आपल्या सगळ्यांच्यासाठी साक्षात धरतीवरती आलेला आहे. आणि बाबा, आपण मुरलीमधून किती वेळ ऐकलं असेल, बाबा आपल्याला सांगतात, मुलांनो, मी तुम्हालाच शिकवतो फक्त आणि नंतर तुम्हाला सगळ्यांचं कल्याण करायचं आहे. तर आपण स्वतःला किती सक्षम बनवलं पाहिजे. आपण कितीही साधारण शरीरामध्ये असलो किंवा आता आपली कितीही परिस्थिती साधारण असली तरी पण बाबा सांगतात की मुलांनो, तुम्ही सगळ्यातून बुद्धी काढा आणि मलाच आठवण करा. सगळी कर्तव्य कर्म शरीराने करा, पण मनबुद्धीमध्ये फक्त मला ठेवा. तर मग बाबा सांगतात की गरीबसुद्धा सावकार राजा महाराजा बनतो. म्हणूनसाठी बाबा म्हणतात, मी गरीब निवाज आहे, मी गरिबांच्यासाठी आलेलो आहे. म्हणजेच ज्याच्यामध्ये चांगली गुण आणि ज्याच्यामध्ये देवी गुणांचा समावेश असेल व्यवहारामध्ये, स्वभावामध्ये, त्याच्यासाठी बाबा मात्र राजाही देणार आहेत. आणि म्हटलंही जातं ना, आजचा एक दिवसाचा श्रीमंत माणूस कधीतरी गरीब बनतो आणि कधीतरी आता गरीब माणूस खूप श्रीमंत बनतो. त्याचं कारण कदाचित हेच असावं, कारण ज्याच्याकडे जास्त प्रॉपर्टी, पैसा, कंपनी, फॅक्टरी आहेत त्या लोकांना खरंच बाबांच्या आठवणीसाठी कुठे वेळ भेटणार. त्यांची बुद्धी तर नेहमीच धंद्यामध्ये बिझी असते, व्यस्त असते. मग आपण विचार करायचा आहे की आपण
आपण बाबांना कसं याद करायचं, सगळा व्यवहार धंदा कामधंदा कर्तव्य करत करत मनबुद्धीमध्ये कसे बाबांच्या आठवणीचे नवीन नवीन प्लॅन बनवायचे ते आपलं आपण शोधून काढलं पाहिजे. की कुठलं स्वयंपाक करत असताना कुठलं चिंतन करायचं. आपण समजा चालत असेल तर फरिश्तेचा अभ्यास करायचा, का मी देवता चाललो आहे, का मी आत्मा चाललो आहे, का बाबा माझ्याबरोबर चालले आहेत. असं वेगवेगळे प्रोग्राम आपल्या मनाला द्यायचे आहेत. शिडी उतरत असताना पण आपण ज्ञान याद करू शकतो, की ज्ञानाची आठवण करू शकतो, की मी आता ही शिडी चढत आहे जिन्याची, आणि मग अशीच मी शिडी सतयुगाची चढणार आहे. सुख शांतीची शिडी बाबांच्याकडून ज्ञान गुण शक्ती घेऊन चढत आहे. हा समय आत्ताच आहे आणि मी देवी देवता कसा चढत आहे हे स्वतः चित्रण करण्याची वेळ आहे आता. तर आपण आता मुरलीला सुरुवात करूया. तर आज आहे सद्गुरुवारची मुरली. तर प्रिय मुलांनो, बाबा सांगतायत मुलांना ओम शांती. बापदादा मुलांसाठी मुरली चालवतात. परमधाममधून मधुबनमध्ये येतात. ब्रह्माच्या तनामध्ये देहामध्ये आणि मधुबनमधून आपल्या सर्वांसाठी ही मुरली चालते. बाबा शिकवतात आपल्याला. प्रिय मुलांनो, तुम्ही बेहद पित्याकडून अमर्यादित वारसा घेण्यासाठी इथे आले आहात. मर्यादा कोणत्याही गोष्टीची इथे नसते. जर तुम्ही मोठ्या उत्साहाने शिवपित्याचं स्मरण केलं तर तुम्ही ह्या जुन्या जगाला लवकरच बुद्धीमधून विसरू शकाल. प्रश्न, तुम्हाला कोणती गोष्ट वारंवार मनामध्ये पक्की करायची आहे, म्हणजे आपण म्हणतो ना की घोटून प्यायला पाहिजे. घोटून पिणं म्हणजे आपल्या नसेमध्ये जाणं, रक्ताच्या थेंबामध्ये ते गुंजन होणं, ती आठवण राहणं म्हणजे घोटून पिणं. तर बाबा प्रश्न विचारतात की तुम्हाला कोणती गोष्ट वारंवार घोटून पक्की करायला हवी. उत्तर, आपण आत्म्य आहोत. आपण परमपित्याकडून आपला वारसा घेत आहोत. आत्मा पुत्र आणि परमात्मा पिता आहेत. आता आत्मा आणि परमात्मा यांचा ह्या मेळा झालेला आहे. ही गोष्ट वारंवार तुमच्या लक्षात यायला पाहिजे की आता परमात्मा आत्म्याचा मिलन झालेलं आहे कलियुगाच्या अंतिम समयामध्ये, संगम युगामध्ये. कशासाठी? सतयुगामध्ये जाण्यासाठी. बाबा सांगतात ही गोष्ट तुम्ही मनामध्ये पक्की घोटून घ्या म्हणजे पक्की करा. जितके आत्माभिमानी तुम्ही बनाल तितकाच तुमचा ध्येयाचा अभिमान स्वतःही नष्ट होऊन जाईल. बाबा सांगतायत पुढे गीत. आता आज गीत चाललं, जो पिया म्हणजे शिवसाजन सोबत आहेत त्यांच्यावरती ज्ञानवर्षा नेहमीच होते. अगर शिवबाबा आपल्या बरोबर आहेत तर ज्ञानवर्षा आपल्यावरती नेहमीच होते. गीत चाललेलं आजचं हे. बाबा मुरली चालू होताना बाबा नेहमी म्हणतात परत एकदा ओम शांती म्हणा. मन कुठंही भटकत असेल अजूनसुद्धा तर ते स्थिर आपल्या भ्रुकुटी सिंहासनपर यावं आणि एकाग्रतेने मुरली ऐकावी तर त्याचं पुण्यप्राप्ती होते आणि मुरलीची धारणाही आपल्याला चांगली होते. मुरली आठवणीत राहिली तर मुरलीच्या गोष्टींची धारणा होईल ना आपल्याला व्यवहारामध्ये, त्याचे विसर नाही पडणार. ओम शांती. मुलांना माहीत आहे की आम्ही बाबासोबत बसलो आहोत. हे महान बाबा सर्वांचेच बाबा आहेत. शिवपित्याकडून काय मिळेल हा तर प्रश्न नाही उठत. वडिलांच्याकडून काय मिळतं? वारसाच मिळतो. हे बाबा सर्वांचे पिता आहेत म्हणून त्यांच्याकडून अमर्यादित सुख आणि मालमत्ता मिळते. ती मर्यादित आणि ही मात्र आपल्याला जे आता दिसते वडिलांची प्रॉपर्टी ती तर मर्यादित आहे. कोणाकडे 1,000च्या पटीत असेल, कोणाकडे 5,000 असेल किंवा कोणाकडे 10, 20, 50 कोटी अरबही असतील. आता तर हे सर्व लौकिक पिता आणि मर्यादित मुले आहेत. इथे मात्र तुम्ही मुले समजता की आपण परमपिताच्या अमर्यादित संपत्ती घेण्यासाठी इथं आलो आहोत. आपल्याला सत्ययुगात ते कसं राज्य मिळतं? तिथे काही मर्यादा नाही आहेत की तुमचा महल एवढाच असेल, जमीन तुमची एवढीच असेल. आता कशा मर्यादा, सीमा, हद्द असतात ना. सतयुगामध्ये कुठलीही हद्द नाही आहे. किती तुमचा पॅलेस किती मोठा असेल त्याचं
विचारही तुम्ही नाही करू शकत. एवढा मोठा तुमचा राजवाडा असू शकतो, तुमची जमीन, तुमच्याकडे जमीन किती असेल, अथाह जमीन, त्याच्यामध्ये सीमा आहे, मर्यादा आहे, हद्दी नसतात. म्हणून बाबा म्हणतात तुम्हाला आता परमपित्याकडून अमर्यादित संपत्ती मिळणार. मनात आशा आहे ना, शाळेशिवाय सत्संग इत्यामध्ये अशा काही आशाला नाही देत कोणी. साधारण सत्संगामध्ये कोणी म्हणतं का आपल्याला की तुम्हाला अमर्यादित धनसंपत्ती आम्ही देऊ? तर बाबा त्याचीच आठवण करतायत. बाबा म्हणतायत साधारण सत्संगामध्ये असं कोणी सांगूच शकत नाही की तुम्ही आम्ही तुम्हाला अमर्यादित संपत्ती देऊ. बाबा म्हणतात शांती मिळावी म्हणूनसाठी तर मुलं त्या साधू संताकडे जातात, तरीही त्यांना ती मिळत नाही. येथे मात्र तुम्हाला हे समजलं आहे की आपण नवीन दुनियेचे मालिक बनत आहोत. नंतर येथे तुम्ही का येता? कारण तुम्हाला माहिती आहे तुम्हाला कोण भेटलेला आहे. इथे नंतर ब्रह्मकुमार मुलांची संख्या वाढणार आहे. आम्ही जगाचे मालिक व्हायला आलो आहोत. मर्यादेचा प्रश्न नाही. बाबा, आम्ही तुमच्याकडून स्वर्गातली वारसा हक्क सांगण्यासाठी आलो आहोत. आम्ही प्रत्येक चक्रात पित्याकडून वारसा घेतो आणि प्रत्येक कल्पामध्ये बाबा आपल्याला हे सतयुगाचा वारसा देतात आणि माया मात्र आपल्याकडून परत हरवते. यालाच जय विजयचा खेळ म्हणतात. पराजय जय हा खेळ आहे. पिता आपल्या मुलांना समोरासमोर बसून शिकवत आहे. मुलेही कर्मवार हे ज्ञान समजत आहेत. कर्मवार म्हणा आपल्या आपल्या बुद्धीनुसार हे ज्ञान सगळे समजत आहेत, धारणा करतायत. हे साधू किंवा संत नाही आहे, ते साक्षात तुमचे पिता आहेत. ज्याप्रमाणे तुमचे कपडे आहेत माझे पण तसेच आहे. हे तर पिता आहेत. कुणी विचारलं आपण कोणाकडे जात आहात तर म्हणतील त्यांना सांगा आम्ही बापदादाकडे जातो. हे कुटुंब बनलं आहे तुम्हा ब्रह्मकुमारीचं. आता काय घेण्यासाठी जाता हे तर कोणी समजू शकणार नाही की तुम्ही ब्रह्मकुमारीमध्ये सकाळ सकाळी मुरली ऐकायला वगैरे का जाता हे कोणी समजणारच नाही. बाबा म्हणतात असे म्हणता येत नाही की आम्ही बापदादाकडे जातो, वरसा त्यांच्याकडून मिळतो. आजोबांच्या मालमत्तेवर सर्वांचा हक्क आहे. शिवबाबांची अविनाशी मुलं तुम्ही आत्मा आहात. मग प्रजापिता ब्रह्माची तुम्ही नातवंड आहात. आपण आता जाणता की आपण आत्मा आहोत. हे खूप पक्के करणे आवश्यक आहे. आपण आत्मा आहे ते काय करायचं, आपल्याला पक्कं करायचं आहे. आता सारखं आपल्या स्मृतीमध्ये राहिलं पाहिजे की हे शरीराला चालवणारे मी आत्मा आहे. हे शरीर माझं एक वस्त्र आहे किंवा एक माझी ही गाडी आहे आणि मी ह्याचा ड्रायव्हर आहे. बाबा सांगतायत तुम्हाला खूप पक्कं करायला पाहिजे की आपण आत्मा आहोत. आपण परमात्म्याकडून आपला जन्माचा सुखाचा वरसा घेण्यासाठी इथे आऊन पित्याला भेटलो आहोत. तर पूर्वजन्माचे भान अमुका तमुक्याचे नाव मालमत्ता घेतात. आता तर आत्मे परमात्म्याकडून वरसा घेत आहेत. आत्मे पुत्र आहेत, परमपिता पिता आहे. बऱ्याच दिवसानंतर पुत्र आणि पित्यांचा हा मेळा एकत्र भरतो. मेळा आपला किती वर्षांनी भेटलाय परत बाबा आपल्याला 5000 वर्षांनी. जेव्हा आत्मा परमात्मा एकत्र भेटतात त्याला मेळा म्हणतात. भक्ती मार्गात पुन्हा अनेक कृत्रिम मेळे भरतात. हा सर्वात विस्मरकारक मेळा आहे. आत्मे परमात्मा बराच वेळ वेगळे राहतात आणि मग भेटतात. हे कोणाचं गायन आहे? आपण आत्मे. आपणास हे देखील समजलं आहे की आपण आत्मे आपल्या मधुर शांतीधामात राहणारे आहोत. आता आपण अभिनय करण्यासाठी येथे जमलो आहोत. म्हणून संत गुरु इत्यादींच्याकडे शांती मागत राहतात. त्यांना वाटतं की संत घरं सोडून जंगलात गेले म्हणून त्यांच्याकडे शांती मिळेल, परंतु असं नाही. आता तर शहरातच साधू संन्यासी आता काय झालं, शहरातच राहायला लागले. गुरु बनून राहिले आहेत. अन्यथा त्यांच्या निवृत्ती मार्गाचे ज्ञान देऊन पवित्रता शिकवायला पाहिजे. आजकाल तर संन्यास्यांचे लग्न लावत संन्यासीही काय करतायत, आजकाल लग्न करतायत. तुम्ही मुले तर आपल्या योग सामर्थ्यावरून आपल्या कर्मेंद्रियाला वश करायला शिकलेला आहे. कर्मेंद्रिय म्हणा आत्म्याचे कर्मचारी. आत्म्याचे कर्मचारी कोण आहेत? मन, बुद्धी, संस्कार हे आतले कर्मचारी, मतलब अतिंद्रिय.
आणि बाहेरचे कर्मचारी किती आहेत? 5. त्वचा, कान, नाक, डोळे आणि जिवा, बोलण्याची शक्ती, हे सगळे कसले आहेत? आपले मुख. 5 कर्मेंद्रिय बाहेरचे आहेत आत्म्याचे, म्हणजे कर्मेंद्रिय म्हणा कर्मचारी. समजा आत्मा राजा आहे आणि त्याचे कर्मचारी आहेत. हे आतमध्ये सूक्ष्म 3 आहेत, मनबुद्धी संस्कार, आणि वरचे आहेत 5, म्हणजे टोटल कर्मेंद्रिय किती आहेत आपले? 8. म्हणूनसाठी 8 हात दुर्गेला आणि अष्टशक्ती या. बाबा सांगतात तुम्ही आता योगासनाच्या सामर्थ्यामुळे कर्मेंद्रियाला वश करत असता आणि कर्मेंद्रिय शीतल होतील. तुम्ही जितका जास्त योगवान बनाल, योगाच्या सामर्थ्याने तुमची कर्मेंद्रिय शीतल होतील. इंद्रियामध्ये चंचलता राहणार नाही. आता कर्मेंद्रियावर विजय मिळवायचा आहे, जेणेकरून चंचलताचे संस्कार नष्ट होऊन जातील. कर्मेंद्रिय कसे होतील? समर्थ होतील आणि बाबा सांगतात शीतल होतील. कर्मेंद्रिय शीतल व्हायचं म्हणजे काय? मन आपल्या आत्म्याच्या ऑर्डरप्रमाणे चालतं आणि आपल्याला समजायला लागतं आपण आता काय बघायचं आहे, काय बोलायचं आहे, किती बोलायचे आहे, कुठे बोलायचे आहे, कुठल्या गोष्टीला किती वेळ द्यायचा, कुठली गोष्ट किती वेळ आपण वेस्ट घालवायचा, मनामध्ये कसे संकल्प निर्माण करायचे आणि काय चिंतन करायचे, हे सगळं आपल्याला आता समजायला लागतं. म्हणूनसाठी आपल्याला काय होतं, आपण असं नाही म्हणू शकत की बाई मला तुम्हाला काय नव्हतं बोलायचं, पण मी बोलले, मला बोलायचं असं वाईट बोलायची अशी इच्छा नव्हते, पण आता माझ्याकडून असंच होतं आहे. म्हणजे याचा अर्थ त्यांची जीवा बोलण्याची शक्ती आत्म्याच्या नियंत्रणाखाली नाही, तर त्यांचे कर्मेंद्रिय चंचल झालेले नाहीत, कारण त्यांचा बाबांशी सुखसागर बाबांशी योग नाही आहे त्यांचा. म्हणूनसाठी बाबा सांगतात योगाच्या सामर्थ्याने कर्मेंद्रिय शीतल होतील. इंद्रियामध्ये चंचलता होते. आता कर्मेंद्रियावर विजय मिळवायचा आहे, जेणेकरून चंचलता करणार नाहीत. योगाच्या सामर्थ्याशिवाय कर्मेंद्रिय वश होणं अशक्य आहे. योगाचे सामर्थ्य आहे ना, त्यासाठी बरेच मेहनत घ्यावी लागते. भविष्यात कर्म इंद्रिय चंचलता करणार नाहीत. सुवर्ण काळात कोणतीही गलिच्छ रोग दुनियामध्ये राहणार नाही. सतयुगामध्ये कोणालाही कसलाही रोग नसतो, तिथे दुःखाचं नामोनिशाणसुद्धा नसतं. बाबा सांगतायत येथे आपणा इंद्रियांना वश केल्यामुळे तुम्हाला तिथे कुठल्याही गोष्टीच्या खराब दुःखाच्या गोष्टीला सामोरं जावं लागत नाही. येते म्हणजे आपण संगम युगामध्येच बाबांच्या शक्तीने आता स्वतःला असं शीतल बनवत असतो. आपले संस्कारही देवी बनत असतात. बाबा सांगतात तिथे मात्र कसल्याही प्रकारचं इंद्रिय वश करावं लागत नाही. इंद्रिय तिथं काय होतात? गलिच्छ गंद्या गोष्टी तिथं नसतात, कारण त्या दुनियेचं नाव आहे स्वर्ग. त्याचा अवधी पण लाखो वर्षाचा नाही. आज तागायत मंदिरं बांधत राहिले तर लाखो वर्ष झाली असती तर ती तुम्हाला मंदिरं बांधण्याचं सुद्धा लक्षात राहिलं असतं का? बाबा सांगतात मंदिरं कशी बनवली तुम्ही? मंदिरामध्ये फोटो कुठून आले देवी देवतांचे? कुठंतरी काहीतरी लक्षात आहे ना आता, म्हणूनसाठी बांधले तुम्ही मंदिर. आणि असं तुमच्या लक्षात थोडं आलं की कृष्ण असा असावा, लक्ष्मी अशी असावी. मग बाबा सांगतात लाखो वर्षापूर्वीचा जर हा सृष्टीचक्र असेल, मनुष्य चालत असेल इथे, तर ते लक्षात तरी राहील का काय? बाबा पुढे सांगतात स्वर्गात कर्मेंद्रिय तर शीतल आहेत, कोणतेही चंचल करत नाहीत. शिवबाबांना तर कर्मेंद्रिय नसतात, बाकी आत्म्याला तर सर्व ज्ञान आहे. ते शांतीचा सागर, आनंदाचे सागर आहेत. ते लोक म्हणतात की इंद्रिय वश होऊ शकत नाहीत. पिता म्हणतात योगाच्या सामर्थ्याने आपल्या इंद्रियावर नियंत्रण ठेवता येते. पित्याच्या सामर्थ्य म्हणूनसाठी पित्याच्या स्मरणात राहा, तेव्हा तुमच्या मनबुद्धीमध्ये शक्ती येईल आणि आत्मा सक्षम होईल देवी गुणांना आपल्या आतमध्ये धारण करण्यासाठी. बाबा सांगतात कर्मेंद्रियाद्वारे कोणतेही चुकीचं काम करू नका. प्रेमळ बाबांचे स्मरण करत तुम्ही इतके बाबांच्या आठवणीमध्ये मग्न झाले पाहिजेत की तुमच्या डोळ्यातून अश्रू यायला पाहिजेत, प्रेमाने अश्रू आले पाहिजेत. बाबा म्हणतात आत्मा बाबा परमात्मामध्ये लीन होत नाही, पण बाबांच्या या आठवणीमध्ये मात्र आत्मा लीन होऊ शकते. अशरीरीचा बाबांच्याकडून अतिशय प्रेमाचा अनुभव आत्मा करू शकते. बाबा सांगतात बाबा एकदाच भेटतात. जेव्हा शरीर भाड्याने घेतात तेव्हा बाबा तुम्हा सगळ्यांना ज्ञान देण्यासाठी या शरीरामध्ये येत असतात. बाबा हे शरीर भाड्याने घेतात, म्हणजे ब्रह्माच्या शरीरामध्ये बाबा येऊन आपल्याला हे ज्ञान देत आहेत. बाबा सांगतायत साक्षात्कार व्हायला लागले, राजाई मिळाली, परत कशी मिळेल, काय होईल हे काही माहीत नाही. बस
मिळणार आहे त्या आनंदात सर्व सोडून दिले. बाबा आता सांगतायत की आपण कसे ब्रह्मकुमार कुमारी बनलो. बाबा सांगतायत, बाबा एकदाच भेटतात जेव्हा शरीर भाड्याने घेतात, तर अशा बाबांची खूप प्रेमाने वागायला हवे. ब्रह्मा बाबांनी सर्व काही सफल केले. अरे बाबा तुम्हाला जगाचा धनी बनवतात, तर तुम्ही या संपत्तीचं काय कराल? हे सर्व ईश्वरीय कार्यात सफल करा. जसे वडे असतात ना, सर्व म्हणायला लागले, यांना काय झाले? धंदे ब्रह्मा बाबाची अवस्था सांगतात बाबा, की ब्रह्मा बाबांना जसं साक्षात्कार झाला की मला काय भेटणार आहे, मला स्वतःला ईश्वर स्वतः मला माझं उच्चपद देण्यासाठी आलेलं आहे. जेव्हा बाबांच्या लक्षात यायला लागलं, तेव्हा बाबांनी काय केलं? त्यांचं मन त्यांच्या धंद्यामधून सगळं काढून घेतलं आणि धंदा बंद करायचा विचार करायला लागले. तेव्हा सगळे लोक त्यांना म्हणायचे, ह्याला काय झालेलं आहे? हा वेड्यासारखा का करायला लागलेला आहे? बाबा सांगतायत पुढे, साक्षात्कार व्हायला लागले की राजाई मिळणार. कशी मिळणार, काय होईल हे काही नाही आहे, बस मिळणार याची नशा ब्रह्मा बाबांना चढले. त्याने हळूहळू ज्ञान मिळत गेले. मुलांनो, तुम्ही इथे शाळेत आला आहात, तुमच्याकडे ही लक्ष आहे ना, की हा राजयोग आहे, मनुष्य से देवता बनण्याचा योग आहे, लक्ष्मीनारायण बनण्याचा योग आहे. तुम्ही बेहद पित्याकडून राजाई घेण्यासाठी येथे आला आहात. मुलांना माहीत आहे की आम्ही त्याच्याकडून शिकत आहोत, ज्याची आठवण करत होतो की बाबा येऊन आमच्या दुःख दूर करा, सुखी करा. मग बाबा आता आलेले आहेत. आम्हाला कृष्णासारखं बाळ पाहिजे असे सुद्धा माता प्रार्थना करते. कृष्ण वैकुंठातील आहेत, त्यांना तुम्ही पाळण्यात झोके देता, कारण तुम्हाला त्यांच्यासारखं मूल हवं आहे. आता तुम्ही कृष्ण जन्माष्टमीला आपण सगळे कृष्णाला पाळण्यात घालून सेलिब्रेशन करतो ना, ते बाबा आठवण करतात की कृष्णाला पाळण्यात घालतात आणि सगळे विचार करतात स्त्रिया की मला कृष्णासारखं बाळ व्हायला पाहिजे. बाबा म्हणतात कृष्ण तर सतयुगामध्ये असतो, येथे कसं येईल? बाबा म्हणतात की तुम्ही खूप भक्ती केली आणि धक्के खाल्ले. तुम्ही इतक्या आनंदात तीर्थक्षेत्री इत्यादी ठिकाणी जाता. अमरनाथमध्ये जाऊनही समजतात की शंकर पार्वतीने अमरनाथमध्ये कथा सांगितली. तुम्ही आता अमरनाथची कथा कहाणी ऐकत आहात. येथे पिता बसून तुम्हाला ही कहाणी सांगत आहे आणि सांगण्यासाठीच बाबा आले आहेत. आणि हा ब्रह्मा बाबा भागीरथी रथ आहे, तो बाबांनी भाड्याने घेतला आहे. आम्ही शिवबाबाकडे जातो तेव्हा आम्ही त्याच्या श्रीमतच्या अनुसरण करू. तुम्हाला काही विचारायचं असेल तर तुम्ही बाबांना प्रश्न विचारू शकता. काही मुले म्हणतात, बाबा आम्ही बोलू शकत नाही. बाबा यात काय करू शकतात? तुम्ही ज्ञान देण्यासाठी प्रयत्न करा. बाबा आपल्या मुलांना स्वोन्नती श्रेष्ठ होण्याचा सोपा मार्ग सांगत आहेत. एक तर कर्म इंद्रियांना वश करावे आणि दुसरं म्हणजे दैवी गुणांना धारण करावे. कुणी रागवलंय तर ऐकून न ऐकल्यासारखं करावं. एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून टाकावं. आपल्याला न आवडणाऱ्या वाईट गोष्टी ऐकू नका. जर नवरा घरात रागवत असेल, मारत असेल तर काय करावे? जर नवरा रागवला असेल तेव्हा त्याच्यावरती फुले द्या, हसत राहा. बऱ्याच युक्त्या आहेत. फुले द्या आणि हसत राहा म्हणजे काय करायचे? दुसरा जो काही करतोय त्याच्यावरती आपल्याला दया यायला पाहिजे की याच्यामध्ये आत्ता क्रोधची प्रवेशता झालेली आहे. अगर कोणी क्रोध करत असेल तर बाबा काय म्हणतात, हसा, फुले द्या त्याला. कारण हसा फुले द्या म्हणजे त्याच्याबद्दल शुभ भावना करायचे. एखाद्याने क्रोध केला की आपणही त्याला लगेच क्रोधच करतो ना, कारण आपणही त्याचीच कॉपी करतो. पण बाबा सांगतात तसं नाही करायचं. एखादा आपल्याला रागवतोय तर आपण काय करायचे? फुलं द्यायचे, हसत राहायचं, म्हणजे खुश राहायचे. आतमध्ये लगेच दुःखाचे भाव आणि द्वेषाचे भाव किंवा त्याला रिटर्न राग करण्याचे भाव निर्माण नाही करायचे. तर मनामध्ये विचार करायचे की हे महान आत्मा, जे कोणी रागवत असेल त्याला त्याच्याकडे पाहून आपण मनातले मन म्हणू शकतो की हे महान आत्मा, तुझ्या ही बुद्धीची तार सुखसागरसे जोडू दे आणि तुलाही सतयुगाचं संपूर्ण राज्य प्राप्त होऊ दे. म्हणूनसाठी तू ही शांत होत आहेस आणि शांती सागर बाबांच्या बरोबर तुझ्या बुद्धीची तार जोडत आहे. असं
चिंतन करणं म्हणजे हसत राहणं, म्हणजे दुसऱ्यांनी त्रास दिला तरी त्याची कॉपी न करता आपल्या पुरुषार्थाच्या अनुसार आपण दैवी गुणांच्या संस्काराच्या अनुसार त्यांच्याशी व्यवहार करून आपली दैवी भाग्य प्रस्थापित करणं माना हसत राहणं म्हणजे हसणं. बाबा सांगतात की तुम्हाला मारत असेल कोणी, ताप देत असेल तर त्याच्यातून बाहेर निघण्यासाठी खूप बाबांनी युक्ती सांगितले आहेत. कामेक्षु क्रोधेक्षु असतातच, आपला पुकारतात. एक द्रौपदी नाही आहे की ती वस्त्रहरण झालं म्हणून बोलवत होती, तर तुम्ही सगळ्याच आत्म्यांची अशीच अवस्था आहे. आता बाबा विकारापासून वाचवण्यासाठी आले आहेत. बाबा म्हणतात की या लोकातील हा तुमचा शेवटचा जन्म आहे. मी तर तुम्हाला शांतीधाम येथे घेऊन जाण्यासाठी आलो आहोत. अपवित्र आत्मा तेथे जाऊ शकत नाही, म्हणून मी घेऊन सर्वांना शुद्ध करतो. ज्यांना जी भूमिका प्राप्त झाली आहे ती पूर्ण करून आता प्रत्येकाला परत जायचं आहे. संपूर्ण वृक्षाचे रहस्य तुम्हा मुलांच्या बुद्धीमध्ये आता आलेलं आहे. बाकी झाडाची पाने थोडीच कोणाला मोजता येतील, ती तर खूपच आहेत. म्हणजे बाबांची मुलं तर आता आहेत. पिता मूलभूत गोष्टी देखील स्पष्ट करतात की बीज आणि झाड. बाकी मनुष्य तर असंख्य आहेत. प्रत्येकाच्या मनातलं बाबा थोडेच जाणत बसणार आहेत. भगवंत तर एक आहे, अंतर्यामी आहे असं म्हणतात. ते सर्वांच्या मनातलं जाणतात असं सर्व अंधश्रद्धा आहे. बाबा म्हणतात तुम्ही मला बोलवता की येऊन आम्हाला अशुद्धपासून शुद्ध करून राजयोग शिकवा. आता आपण राजयोग शिकवत आहात. पिता म्हणतात मला आठवा. बाबा हे श्रीमत देतात. बाबांचे आहे श्रीमत आणि गती ही सर्वात अद्वितीय आहे. मत म्हणजे राय, ज्याद्वारे आमची सद्गती होते. ते एकच पिता आहेत. ते आपल्याला सद्गती देतात आणि दुसरं कोणीही सद्गती देऊ शकत नाही. सुवर्णयुगामध्ये आपण ईश्वराला कधीही बोलवत नाही, कारण म्हटलं जातं ना, सुखात सिमरन कोई नाही करे, दुःख में सिमरन सब करे. तर बाबांना आपण सतयुगामध्ये बोलवत नाही. बाबा सांगतायत. आता असं म्हणतात की सर्वांना सद्गती देणारा सद्गतीदाता रामच आहे. माळ घेऊन जप करत बसतात. फूल येते तेव्हा त्याला नमस्कारही करतात. त्या माळेला फूल येते तेव्हा त्याला नमस्कार करतात ना. माळ जपतो आपण तेव्हा मेरुमणी माथेला लावतात ना. बाबा म्हणतात फूल येते तेव्हा, फूल म्हणजे वरचा माळेचा घोंडा असतो ना जपाच्या माळेचा, ते फूल म्हणजे ते शिवबाबांचं प्रतीक आहे. आणि त्या 108 माळा म्हणजे 108 मण्यांची माळा म्हणजे 108 आत्मा धर्तीवरती कृष्णाबरोबर येणारा ते राजा महाराजा गद्दी ते चालवणार. मग आपल्याला सतयुगामध्ये अष्टरत्न, नवरत्न, 1108, 16,108 और 9 लाख, आणि त्याच्यानंतर त्रेतामध्ये अनेक लोकसंख्या होणार. त्रेताच्या अंतपर्यंत 33 करोड देवी देवता. म्हणूनसाठी बाबा आता सांगतायत, काय सांगतायत बाबा आपल्याला, जे पित्यासोबत सेवा करतात त्यांचा हा मेला आहे. बाकी त्यांनी बाकी ही भगवंताची पवित्र रचना आहे. म्हणूनसाठी माळ जपताना काय करतात, तो गोंडा डोक्याला लावतात आणि राम म्हणतात. एका फुलाचा जप करायचा आहे. परमपित्याच्या स्मृती ठेवायच्या आहे. बाकी त्याची पवित्र रचना आहे. माळेला तुम्ही खूप चांगल्या रीतीने जाणता. ते पित्यासोबत सेवा करतात. त्यांची ही माळा आहे. शिवबाबांना निर्माण म्हणता येणार नाही. निर्माण म्हणलं तर मग प्रश्न पडेल की त्यांनी कधी निर्माण केले. प्रजापिता ब्रह्मा संगमवर ब्राह्मणाची रचना करतात. शिवबाबांची निमित्त तर श्वास आहे, शाश्वत आहे. शिवबाबांची निर्मिती तर शाश्वत आहे. केवळ पिता आपल्याला अशुद्धपासून शुद्ध करण्यासाठी येतात. आता तर जुनी सृष्टी आहे. नवीन दुनियात देवता निवास करतात. आता शूद्रांना देवता कोण बनवेल. तुम्ही आता परत देवता बनत आहात. तुम्हाला माहीत आहे बाबा आपल्याला शूद्रपासून ब्राह्मण आणि ब्राह्मणापासून देवता बनवत आहेत. तुम्ही आता ब्राह्मण झाले आहात. देवता बनवण्यासाठी मनुष्य सृष्टीची स्थापना करत
ब्रह्मा करतात ते मानवी सृष्टीचा प्रमुख आहे. बाकी आत्म्यांचा अविनाशी पिता तर शिव आहे. तुम्ही ह्या सर्व नवीन गोष्टी ऐकत आहात. जो हुशार आहेत ते चांगली धारणा करतात. हळूहळू तुम्हीच देखील वृद्धी तुमच्या मतलब ब्रह्मकुमार कुमारींची इथे खूप वृद्धी होईल. म्हणजे खूप ब्रह्मकुमार कुमारी बाबांची मुलं बनतील. तुम्हा मुलांना आता आठवलं आहे की आपण मुळात देवता धर्माचे आहोत आणि 84 जन्म घेतले. कसे घेतले हेही तुम्हाला रहस्य माहीत आहे. आता त्याच्यामुळे तुम्ही दुनियाच्या जास्ती गोष्टीमध्ये जाण्याची गरज नाही. बाबाकडून संपूर्ण वारसा प्राप्त करण्यासाठी मुख्य गोष्ट सांगितली आहे की प्रथम बाबाला आठवा आणि दुसरं मन बुद्धी मनसा वाचा कर्मणा पवित्र बना. सुदर्शन चक्रधारी बना आणि आपल्यासारखे दुसऱ्यांनाही पवित्र बनवा. किती सोपं आहे. फक्त आठवणच तर करायची आहे. ज्ञान तर खूप सोपं आहे. आता जुनी सृष्टी नष्ट होणार आहे. परत सुवर्णकाळ सुरू होणार आहे या धर्तीवरती. नवीन जगात देवते राज्य करतील. या जगात जुने देवांचेच चित्र आहेत. त्यांची राजवाडी इत्यादी आहेत. तुम्ही म्हणाल की आम्ही विश्वाचे महाराजा महाराणी होतो. शरीर नष्ट होते. बाकी चित्र बनवली जातात. हे आता कोणालाही माहीत नाही की हे लक्ष्मीनारायणच राज्य करत होते आणि आता कुठे गेले आणि आपण राज्य कसे होत आपले राज्य कसे येते हे सुद्धा एक मोठं रहस्यच आहे. बिर्ला इतके मंदिर बांधतात परंतु त्यांना माहीत नाही की कुठून का मंदिर बांधले जातात. देवदेवतांचे पैसे मिळत जातात आणि बनवित राहतात. त्यांना वाटते की हे देवाची कृपा आहे. एक शिवाची पूजा म्हणून अविविचारी भक्ती ज्ञानाचा एकच महामार्ग आहे. जे ज्ञान देतात बाकीची भक्ती मार्ग आहे. आधा कल्प ज्ञानाची सद्गती होते. नंतर भक्तीची आवश्यकता राहत नाही. ज्ञान भक्ती वैराग्य. आता भक्ती आणि जुन्या जगापासून वैराग्य. जुनी दुनिया आता नष्ट होत आहे. त्यामध्ये काही सुद्धा आसक्ती इच्छा ठेवायला नाही पाहिजे. आता हे नाटक जीवनरूपी पूर्ण होत आहे. आपण आता घरी जाणार आहोत. त्यामुळे तुम्हाला किती खुशी असायला पाहिजे की आपल्याला स्वतः परमपिता परमात्मा नेण्यासाठी आलेला आहे. ज्या प्रकारे आपल्याकडं कहाणी आहे ना, तुकाराम महाराजांच्या गीतेमध्ये लिहिलं जातं की तुकाराम महाराजांचं जीवन इतकं उच्च कोटीचं जीवन त्यांनी जगलं की त्यांना नेण्यासाठी वैकुंठाचं विमान आलं असं मी ऐकलेलं होतं. तर बाबा सांगतात तेच बाबा आपल्याला आठवण करून देत आहेत की आता हे नाटक पूर्ण होत आहे आणि आपल्याला आपल्या परमधाम आत्म्यांच्या घरी परत जायचं आहे. त्यामुळे तुम्ही त्या घराची किती आठवण करायला पाहिजे हे लक्षात घ्या आणि त्या घराची आपल्या घराची आठवण करत करत खुशीही व्हायला पाहिजे. बरेच लोक असे मानतात की मोक्ष मिळवणं तर चांगलंच आहे, परत यायचं नाही, आत्मा बुडबुडा आहे, ते महासागरात सामील होईल. ह्या सर्व थाप्पा आहेत. असं काही नाही आहे. हे सगळं काही असत्य सांगितले जात आहे. कारण आत्मा अभिनेता आहे. अभिनेता नक्कीच अभिनय केल्याशिवाय राहू शकत नाही. तर तो आत्मा परमात्मामध्ये कसा लीन होणार. मोक्ष कुणालाही मिळत नाही. अभिनेता कधीही घरी बसून राहू शकत नाही. हे विश्व नाटक शाश्वत आहे. तुम्हाला इथे इतकं ज्ञान मिळतं तर मनुष्याच्या बुद्धीमध्ये काहीच नाही की तुमची भूमिका काय आहे. पित्याकडून ज्ञान घेणं आणि आपला वारसा प्राप्त करणे. आपण नाटकात बांधलेला आहोत. पुरुषार्थ म्हणजे प्रयत्न करत राहायचं आहे. असं नाही जर या नाटकामध्ये भाग्यामध्ये असेल तर मिळेल असं नाही. निरंतर पुरुषार्थ करत राहायचं आहे. म्हणूनसाठी आळसी होऊन बसू नका. कर्माशिवाय आत्मा कधीही राहू शकत नाही. कर्मसन्यास करू शकत नाही. कर्म तर आपल्याला नेहमी करावेच लागणार. फक्त बाबांच्या श्रीमत अनुसाराने दैवी गुणांना धारण करून कर्म करायचे आहेत. बाबा आपल्याला सांगतायत अत्यंत प्रिय आणि कर्मठ संन्यास होऊ शकत नाही. अच्छा, अत्यंत प्रिय आणि 5000 वर्षांनंतर भेटलेल्या अतिप्रिय मुलांना बापदादाचा प्रेमपूर्वक आठवण. यात प्यार आणि शुभ प्रभात.
आणि आत्मिक पित्यांचा आत्मिक मुलांना खूप खूप अभिवादन आणि नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश. योग शक्तीच्या सामर्थ्याने आपल्या इंद्रियांना शांत करा, वश करा. वाईट गोष्टी ऐकण्याच्या किंवा ऐकवण्याची गरज नाही. आपल्याला जे आवडत नाही ते एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने काढून टाका. दुसरा पॉईंट धारणेचा. पित्याकडून संपूर्ण वारसा प्राप्त करण्यासाठी आपण सुदर्शन चक्रधारी बनायचं आहे. पवित्र बनून आपल्या समान बनवण्याचा सेवा करायची आहे. आशीर्वाद. सशक्त सेवेद्वारे निर्बल आत्म्यामध्ये बल भरणारे खरेखुरे सेवाधारी बना. वरदानाचं स्पष्टीकरण. खऱ्या सेवाधारींची वास्तविक विशेषता आहे निर्बलामध्ये बल भरण्याची निमित्त बनणं. प्रत्येकजण सेवा करतो, परंतु यशामधील फरकाचे कारण यशामध्ये फरक आहे. सेवेच्या साधनेमधील शक्तीची उणीव. ज्याप्रमाणे तलवारीला धार नसेल तर ती काही काम करू शकत नाही, त्याचप्रमाणे सवयीच्या साधनेमध्ये योगशक्तीची ताकद नसेल तर यश मिळत नाही. म्हणून शक्तिशाली सेवाधारी बना. निर्बळ आत्म्यांमध्ये बल भरून गुण दर्जेदार आत्मे शोधून काढा. मग म्हटलं जाईल खरेखुरे सेवाधारी. बाबा काय सांगतात वरदानामध्ये? तुमच्यासारखेच सेवाधारी अजून मनुष्य आत्म्यांना हे ज्ञान द्या, त्यांना बापचा परिचय द्या आणि त्यांनाही दर्जेदार बनवा. तर मग म्हटलं जाईल बाबा म्हणतात खरेखुरे तुम्ही सेवाधारी आहात. स्लोगन म्हणा आजची घोषणा. प्रत्येक परिस्थितीला नेहमी उडत्या कलेचे साधन म्हणून उडान करत राहा, उच्च स्थितीत राहा. आजचा सुविचार आणि स्लोगन काय आहे? प्रत्येक स्थितीला नेहमी उडत्या कलेचं साधन म्हणून उडान करत राहा. ओम शांती शांती शांती. गोड गोड बाबांचं खूप खूप आठवण आणि खूप खूप आभार.